नमस्कार, आपण पाहत आहात आपला लोकप्रिय न्यूज चॅनेल सातारा न्यूज। पाहुयात आत्ताची महत्त्वाची घडामोड। कराड नगर परिषदेत प्रभाग क्रमांक 9 मधील उमेदवार पोपटराव साळुंखे यांच्या प्रचारासाठी खासदार निलेश लंके आले होते। यावेळी त्यांनी भाजपची वाटचाल हुकुमशाहीच्या बाजूने पाहायला मिळत असल्याने दोन्ही शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांसोबत निवडणुका दिसत आहेत। हुकुमशाही विरोधात सर्वजण एकवटले असल्याचे खासदार निलेश लंके यांनी सांगितले। भाजपची राजकीय पद्धत जर पाहिली की हुकुमशाहीच्या बाजूने ही वाटचाल आपल्याला भाजपची पाहायला मिळत आहे। त्याच्या विरोधात हे सगळे आजच्या परिस्थितीत तरी वेगवेगळ्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी दोन्ही शिवसेनेच्या युत्या झालेल्या आहेत, उद्धव साहेबांच्या असो किंवा शिंदे साहेबांच्या असो। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब असो, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा असो किंवा इतर पक्ष एकत्र येऊन निवडणुका लढवलेल्या आहेत। पण असं कुठं दिसलं नाही की राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र लढलंय, काँग्रेस भाजप एकत्र लढलंय की शिवसेना भाजप एकत्र लढलं, असं काही झालं नाही। आणि ही हुकुमशाहीला विरोध म्हणून या ठिकाणी सर्व एकवटलेले आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।